नमस्कार. 2017 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, कर्जमुक्ती योजना राबवली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार होते. शेतकऱ्यांनी 1.5 लाखांपर्यंतचे कर्ज भरले तर त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार होता. आणि त्या पद्धतीने अनेकांना कर्जमाफी देण्यात आली. सुरुवातीला या योजनेचे कामकाज महाऑनलाईनच्या माध्यमातून राबवले गेले. नंतर त्यात बदल करण्यात आले. महाआयटीला 2017च्या कर्जमुक्तीचा डेटा मिळत नव्हता, त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. महाआयटीला हा डेटा शोधण्यासाठी पैसे लागणार होते, परंतु त्यासाठीची तरतूद सहकार विभागाने केलेली नव्हती. मात्र अलीकडेच महाआयटीसाठी 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, जेणेकरून 2017च्या कर्जमुक्तीचा डेटा शोधला जावा आणि उर्वरित वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळावा. त्यासंबंधित कामकाज सुरू झाले आहे आणि सहकार विभागाने निधीही दिला आहे. परंतु या योजनेसाठी राज्य सरकारला 5,975 कोटी रुपयांची तरतूद करणे अपेक्षित होते, कारण मोठ्या प्रमाणात शेतकरी 2017च्या कर्जमुक्तीपासून वंचित आहेत. मात्र पुरवणी मागण्यांमध्ये फक्त 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. सुरुवातीला असे बोलले जात होते की हे 500 कोटी रुपये फक्त न्यायप्रविष्ट प्रकरणांतील शेतकऱ्यांना दिले जातील. परंतु आता नवीन अपडेटनुसार हे 500 कोटी रुपये 36 जिल्ह्यातील 2017च्या कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे सहकार विभागासमोर हे 500 कोटी रुपये 36 जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये कसे वितरित करायचे असा प्रश्न उभा राहिला आहे. राज्यात तिजोरीचा खडखडाट आणि आर्थिक तंगी ही कारणे पुढे केली जात आहेत. गेल्या 1 वर्षभरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय योजनांची अंमलबजावणी केल्याने राज्याचा आर्थिक तोल ढासळला आहे. ज्या शेतकऱ्यांना 2017मध्येच लाभ मिळायला हवा होता, त्यांना अद्यापही लाभ मिळालेला नाही. आणि यामागे राज्य सरकारचे आर्थिक नियोजन ढासळलेले हे मुख्य कारण आहे. या नियोजनाच्या अभावामुळे पात्र शेतकऱ्यांना अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे. या कर्जमाफीचा आढावा घेतला तर पात्र कर्ज खाती 26.7 लाख होती. त्यापैकी आतापर्यंत 24.88 लाख खात्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. अजून 1.29 लाख कर्ज खात्यांची कर्जमाफी शिल्लक आहे. एकूण 15,349 कोटी रुपयांची कर्जमाफी निश्चित करण्यात आली होती. त्यापैकी 13,705 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आणि अजून 1,644 कोटी रुपयांची कर्जमाफी शिल्लक आहे. तसेच प्रशासकीयसह अन्य 346 कोटी रुपयेही शिल्लक आहेत. दुसरीकडे राज्य सरकारने राबवलेली वन टाइम सेटलमेंट एक वेळ समझोता योजना होती. त्यामध्ये 7.21 लाख कर्जखाती पात्र होती आणि त्यासाठी 6,615 कोटी रुपये निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी 4.27 लाख कर्जखात्यांना 2,630 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत आणि 2.94 लाख कर्जखात्यांचे 3,985 कोटी रुपये अजून प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी खूप मोठी आहे आणि राज्य सरकारकडे सध्या पुरेसा निधी नाही. त्यामुळे 500 कोटी रुपये देऊन 2017च्या कर्जमाफीसाठी पात्र असूनही वंचित शेतकऱ्यांची एक प्रकारे बोळवण केली गेली आहे. पुरवणी मागण्यांसंदर्भातही याबाबत मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. 2022मध्ये काही शेतकरी मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. त्यांनी याचिका दाखल करून सांगितले की ते 2017च्या कर्जमाफीसाठी पात्र आहेत, परंतु लाभ मिळालेला नाही. त्यानंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला तातडीने पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे निर्देश दिले होते. परंतु 3 वर्ष उलटूनही सरकारने ते निर्देश पाळले नाहीत आणि शेतकऱ्यांना अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे. 2017च्या कर्जमुक्तीसाठी तुम्ही पात्र आहात का आणि तुम्हाला लाभ मिळाला आहे का? याबाबत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. महाराष्ट्र अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आपण पुन्हा भेटू.